नमस्कार मित्रांनो, तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आता तुम्ही पाठीमागे बघू शकता, आपण सोयाबीन पेरणी केली होती आणि सोयाबीन मध्ये आता मरणाचं तण आले। तर ह्या तणाचं नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला मी सोयाबीन पेरणीनंतर 14 ते 21 दिवसाच्या आतमध्ये जे तणनाशक वापरायचे त्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर तुम्ही अशा प्रकारचे तणनाशक वापरताल, तुम्हाला कोळपणी सुद्धा करायची गरज पडणार नाही आणि सगळ्या प्रकारचे तण मरणार आहे। हराळ असू द्या, केना असू द्या, गाजर गवत असू द्या, नाहीतर काँग्रेस गवत असू द्या, दोन्ही प्रकारच्या तणावर नियंत्रण कसं करायचं तुम्हाला मी बाजारातले सोयाबीन मध्ये वापरणारे सर्व प्रकारचे तणनाशक घेऊन आलोय। तुम्ही ह्याचं वापरायचं कसं, याचं प्रमाण किती घ्यायचंय, वापरताना काय काळजी घ्यायची, संपूर्ण नियोजन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला अशा शेतीविषयक माहितीसाठी सबस्क्राईब करून घ्या। खाली सबस्क्राईब बटन आहे मित्रांनो, फुकट आहे सबस्क्राईब करायचं, तर तुम्हाला माझे व्हिडिओ मिळत राहतील। तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। तर बघत असाल मित्रांनो, आता सोयाबीन पेरणी आपण केली होती साधारण 19 जूनला आणि आता याच्यामध्ये तण बरंच आले, म्हणजे 18-19 दिवसाची आपली जी आहे ते सोयाबीन झाली। याच्यामध्ये बघा आता तुम्ही लांडगा दिसायला लागला तुम्हाला, परत नंतर असं शिपी दिसायला लागली, हे गवत दिसायला लागले, म्हणजे जवळपास सगळ्या प्रकारचं तण आपल्या सोयाबीन मध्ये आले। तर याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आपण 4 प्रकार जे आहेत औषधं घेतले। तर मी तुम्हाला प्रत्येक औषधाचं कसं वापरायचं, कोणतं औषध कोणत्या तणाला जमणार आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्याचा खर्च। मित्रांनो, सर्वात आधी आणि सोयाबीनसाठी सगळ्यात प्रभावी जर तणाचं नियंत्रण करणार कोणतं औषध असेल ते नवीन प्रकारचं जनरेशनचं आहे। याच्यामध्ये फोमिसॅफेन अधिक क्युझोलिफॉफ इथेल हा दोन्ही प्रकारचे घटक आहेत। तर हे तुम्हाला बाजारामध्ये धानुकाचं येतं, हे मी पर्ज आणलंय, तुम्हाला क्रिस्टलचं अमेरा सुद्धा भेटू शकतं, दोन्हीपैकी कुठलंही एक घ्या, आपल्याला कंपनीशी कधी काही घेणं देणं नसते। हे जे धानुकाचं जे पर्ज आहे जलद काम करणार आणि कॉन्टॅक्ट प्रकारचं तणनाशक आहे, म्हणजे तुम्ही फवारणी केल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये सोयाबीन मधलं सगळं तण जळून खाक होणार आहे। आता हे कधी वापरायचं तर बघा, ज्यावेळेस तणाची अवस्था 2 ते 4 पानावर असेल, म्हणजे तुम्ही आता बघत असाल हे तण असं 2 ते 4 पानावर आहे, त्याच्यानंतर हे बघा हे सुद्धा तण असं 2 ते 4 पानाच्या अवस्थेमध्ये आपल्याला हे तणनाशक वापरायचे, म्हणजे सोयाबीन पेरणीपासून 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हे तणनाशक वापरायचं आहे। आता याचं प्रमाण किती घ्यायचंय तर 400 ml आपल्याला प्रति एकरसाठी वापरायचे, लक्षात ठेवा डोस, आणि 15 लिटरच्या पंपाला आपल्याला वापरायचे 40 ml। आता या धानुकाचं जे पर्ज आहे याच्यामुळे कोणत्या प्रकारचं तणाचं नियंत्रण होणार आहे सोयाबीन मध्ये, तर जवळपास सगळ्या तणाचं नियंत्रण होणार आहे। तुमच्या सोयाबीन मध्ये रुंद पानाचं तण असू द्या किंवा गवतवर्गीय तण, हराळ असू द्या, शिपी असू द्या, लवाळा असू द्या, याच्यावर सुद्धा नियंत्रण होणार आहे, काँग्रेस गवतावर सुद्धा नियंत्रण होणार आहे, म्हणजे 100% सर्व प्रकारच्या तणावर हे नियंत्रण करतं। आता हे वापरताना थोडी आपल्याला विशेष जी आहे ती काळजी घ्यावी लागते। तर काय हे तणनाशक थोडं हाय पॉवर आहे मित्रांनो। ज्यावेळेस सोयाबीनला तुम्ही फवारणी करता 4 ते 5 दिवसामध्ये तण तर मात्र जळून जातं, पण सोयाबीनला थोडासा शॉक बसतो। त्यामुळे काही जणांना असं वाटेल की आपण फवारणी केल्यानंतर सोयाबीन पिवळं पडले, करपायला लागले, पण काळजी करायची काही गरज नाही। 8 दिवसांनी सोयाबीन तुमचं पहिल्यासारखं पुन्हा हिरवेगार होऊन जाईल, तण मात्र सगळं खाक करतं। त्यामुळे तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा की पॉवरफुल असल्यामुळे थोडासा शॉक जे आहे सोयाबीनला बसतो। तर सगळ्यात चांगला आणि प्रभावी औषध कोणतं तर धानुकाचं पर्ज, लक्षात ठेवा पहिल्या नंबरचं औषध। त्यानंतर मित्रांनो, दुसरं जे औषध तुम्ही पाहिलं हे सोयाबीन मध्ये जुनं आणि अत्यंत प्रभावी असं औषध आहे, बीएससी कंपनीचं ओडिसी। याच्यामध्ये इमेझोथायपर 35% आणि इमेझोमॉक्स सुद्धा 35%, हेच तुम्हाला ॲग्रोस्टारच्या मॉडिसिटी याच्यामध्ये सुद्धा मिळेल। त्यामुळे आपल्याला कंपनी कुठलीही घ्या, काही घेणं देणं नाही, मात्र सोयाबीनला जबरदस्त हे काम करतं। आता हे काय करतं बघा, तर मित्रांनो, हे जे तुम्हाला तण दिसतं सोयाबीन मधलं याच्या मुळापर्यंत जाऊन काम करतं, दमानी काम करतं। तुम्हाला 8 ते 12 दिवसामध्ये सगळ्या प्लॉट मधलं तण खाक होऊन जाईल। एखाद्या वेळेस तुम्हाला असं सुद्धा वाटू शकतं हे तणनाशक मारल्यानंतर जळायला झाले, पण 7-8 दिवसामध्ये तुम्हाला दिसेल की हळूहळू सगळं तण खाक होऊन जाईल। सोयाबीनला मात्र कसला शॉक बसत नाही, जेवढा हे शॉक देतं का तेवढा हे शॉक देत नाही, दमाने रिझल्ट करतं। पुढच्या 8 ते 12 दिवसामध्ये सगळं सोयाबीन मधलं तण मरून जातं। आता हे बीएसएफचं ओडिसी वापरायचं कधी तर आपल्याला पेरणीनंतर 14 ते 21 दिवसाच्या आतमध्ये वापरायचं आहे, आणि तणाची जी अवस्था ही आपल्याला 2 ते 4 पानावर पाहिजे, एवढी मात्र लक्षात ठेवा। मग तुमचं सोयाबीन कमी दिवसाचं असेल किंवा जास्त दिवसाचं असू द्या, तुम्हाला हे सगळे तणनाशक 30 दिवसाच्या आतमध्ये वापरले तरी जमते। फक्त तण जर 2 ते 4 पानावर असेल तर आपल्याला 100% तण आहे ते जळणार आहे। आता याचं प्रमाण किती घ्यायचं तर बघा, एका एकरसाठी आपल्याला 40 ग्रॅम हे बीएसएफचं ओडिसी वापरायचे, म्हणजे 15 लिटरच्या पंपाला फक्त आपल्याला 4 ग्रॅम वापरायचे। लक्षात ठेवा डोस मात्र चुकू नका, एका एकरसाठी 40 ग्रॅम, म्हणजे तुम्ही 10 पंप करू शकतात 15 लिटरचे, आणि एका पंपाला तुम्ही 4 ग्रॅम हे आहे ते बीएसएफचं ओडिसी वापरू शकतात। आता हे बीएसएफचं जे ओडिसी कोणत्या प्रकार तणावर नियंत्रण करतं, जवळपास सगळ्या तणावर नियंत्रण करतं। रुंद पानाचे गवतवर्गीय तणावर अत्यंत प्रभावीपणे काम करतं, आणि पुन्हा तण सुद्धा उगून देत नाही मित्रांनो। याच्यामध्ये इमेझोमॉक्स जो घटक आहे तो पुन्हा तणाला सुद्धा उगून देत नाही। असा दुहेरी फायदा आपल्याला या बीएसएफ कंपनीच्या ओडिसीचा आहे। तुम्ही कुठल्याही कंपनीचं काय ॲग्रोस्टार आहे का, तुम्हाला तो सुद्धा एक पर्याय सांगितला, जो तुम्हाला स्वस्तात पडेल तो घ्या। आता हे वापरताना विशेष काळजी आपल्याला काय घ्यायची तर मित्रांनो, ह्या तणनाशकाचा रिझल्ट जो जरा दमाने, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले की 8 ते 12 दिवस तणाला जळायला लागतात, आणि जर तुमचं तण 2 ते 4 पानावर असेल तर तुम्हाला रिझल्ट मात्र असा चांगला भेटणार आहे। त्यामुळे तुम्ही बीएसएफचा ओडिसी 2 नंबरला पर्याय ठेवू शकतात। त्याच्यानंतर मित्रांनो, 3 नंबरचं जे औषध आहे सोयाबीन मध्ये अत्यंत जबरदस्त आणि स्वस्तातलं आणि जुनं असं औषध आहे, इमेझोथायपर 10% असेल। हे तुम्हाला आदामा कंपनीचं आपण वीड ब्लॉक घेतले, ट्रॅक्टर बँडचं सेलेक्टर नावाने सुद्धा मिळेल, बीएसएफचं परसूट नावाने सुद्धा भेटेल, आणि यूपीएलचं लगान कुठल्याही कंपनीचं घ्या,
मी तुम्हाला चांगलं आदामा कंपनीचं एक दाखवले. तर मित्रांनो, जुनं आणि विश्वासार्ह असलेलं तणनाशक आहे, सिस्टमिक प्रकारचं आहे, म्हणजे ज्या तणावर पडेल त्याच्या मुळापर्यंत जाऊन हे काम करतं. इमेजाथायपर 10% असेल आणि दमादमाने का होईना तुमच्या प्लॉटमध्ये पुन्हा तण येऊन देत नाही. त्यामुळे तुम्हाला 3 नंबरचा चांगला पर्याय इमेजाथायपर 10% असेल आहे. आता हे इमेजाथायपर 10% असेल कधी वापरायचं? ज्यावेळेस तुम्ही सोयाबीन पेरणी करणार आहे त्याच्यानंतर 14 ते 21 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हे वापरायचे. तणाची अवस्था आपल्याला 2 ते 4 पानावर असेल त्यावेळेसच आपल्याला याचा रिझल्ट चांगला मिळणार आहे. आता याचं प्रमाण किती घ्यायचं तर बघा, एका एकरसाठी आपल्याला जास्तीत जास्त 400 ml वापरायचे. 15 लिटरच्या पंपाला जर याचं प्रमाण बघायला गेलं तर कमीत कमी 40 ml, जास्तीत जास्त 50 ml, म्हणजे तुम्ही एका एकरमध्ये 400 ml जे औषध आहे ते तुम्ही 10 पंप करून फवारणी घेऊ शकता. आता मित्रांनो, कोणत्या प्रकारच्या तणावर नियंत्रण करतं तर सर्व प्रकार तणावर, असं गवतासारखं तण असू द्या, रुंद पानाचं तण असू द्या, सगळ्या प्रकारच्या तणावर हे चांगलं नियंत्रण करतं. आणि मित्रांनो, एकदा जर हे तणनाशक फवारलं तर पुन्हा जे गवत येणार किंवा तण येणार त्याच्यावर सुद्धा काही प्रमाणामध्ये नियंत्रण चांगल्या प्रमाणामध्ये करतं. इमेजाथायपर 10% असेल. आता हे वापरताना आपल्याला काय काळजी घ्यायची मित्रांनो, तुमच्या सोयाबीनमध्ये जर कमी प्रमाणामध्ये तण असेल तर तुम्ही नक्कीच ह्या 3 नंबरला इमेजाथायपर 10% असेल याचा वापर करू शकता. आता मित्रांनो, 4 नंबरचं जे तणनाशक आहे फक्त गवत वर्गीय तणासाठी आणि जबरदस्त काम करतं. टर्गा सुपर आहे, क्युझोलिफॉप इथिल याच्यामध्ये घटक आहे. हाच तुम्हाला ट्रॅक्टर बँडचा हकामा जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा हाच घटक आहे, क्युझोलिफॉप इथिल. तर तुमच्या सोयाबीनमध्ये जर असं गवतासारखं जर तण असं असेल, लक्षात ठेवा, तर त्याच्यावर चांगलं नियंत्रण करतं. रुंद पानाच्या तणावर हे कसल्याही प्रकारचं काम करत नाही, पण मात्र गवतावर जबरदस्त नियंत्रण करतं, कमी रेटमध्ये बसतं. आता हे कधी तुम्ही वापरू शकतात? तुमचं सोयाबीन पेरणी केल्यापासून 15 ते 25 दिवसाच्या आतमध्ये वापरू शकतात. जर तुम्हाला तणनाशक वापरायला उशीर होत असेल तर तुम्ही टर्गा सुपर जे आहे त्याचा नक्कीच वापर करू शकतात 15 ते 25 दिवसाच्या आतमध्ये. जसं की तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की हे फक्त गवतावर नियंत्रण करतं, म्हणजे हराळा असेल, शिपी असेल आणि काही प्रमाणामध्ये लवाळ्यावर सुद्धा हे प्रभावीपणे काम करतं. मात्र जे असं रुंद पानाचं तण आहे याच्यावर 0% काम करतं. आता हे वापरताना आपल्याला विशेष काळजी काय घ्यायची? तुमच्या सोयाबीनमध्ये गवतासारखं तण असेल तर तुम्ही नक्कीच याचा वापर करू शकतात. एवढीच ह्याच्या मात्र काळजी, बाकी याच्यामध्ये काहीच पिकाला शॉक बसत नाही आपल्या सोयाबीनला. आता मित्रांनो, तुम्हाला मी 4ही प्रकारचे तणनाशक कसे वापरायचे, प्रमाण वापरायचं किती सांगितले आणि वापरताना काय काळजी घ्यायची ते सुद्धा सांगितले. आता मित्रांनो, तणनाशक फवारणी करताना आपल्याला काय काळजी घ्यायची, म्हणजे तुमचं जर सोयाबीन असेल तर आपल्याला काय काय गोष्टीचं लक्ष द्यायचं याच्यावर मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. पहिली गोष्ट, जमिनीमध्ये आपल्याला ओलावा चांगला पाहिजे. तर बघा, काल आमच्याकडं चांगला पाऊस झाला, अशा प्रकारचा ज्यावेळेस ओलावा असेल, म्हणजे काल पाऊस झाला, तुम्ही दुसऱ्या दिवशी फवारणी करू शकता. मग 14 ते 21 दिवसाच्या आतमध्ये कधीही पाऊस उद्या तुम्ही त्यावेळेस फवारणी घ्यायची. कोरड्या जमिनीवर जर तुम्ही तणनाशक वापरताल तर आपल्या सोयाबीनला शॉक बसू शकतो आणि तणही सुद्धा नियंत्रण होणार नाही. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी ठेवू नका. कमी पाण्यामध्ये जर तुम्ही जास्त डोस वापरताल तर आपल्याला झटका बसू शकतो. त्यामुळे एकरी 150 ते 200 लिटर पाणी वापरायचं आपल्याला, आणि बाकी तुम्हाला प्रति 15 लिटरला जसं प्रमाण ठेवायचं मी त्याप्रमाणे औषध सांगितले तसंच नियोजन करायचं. म्हणजे 15 लिटरचे तुम्ही 10 पंप जर केले तर तुम्हाला रिझल्ट आहे तो चांगला भेटणार आहे. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला स्वच्छ पाणी वापरायचे. पाणी अजिबात गढूळ वापरायचं नाही. जर तुम्ही गढूळ पाणी वापरताल तर आपल्याला रिझल्ट औषधाचा अजिबात येत नाही, औषध न्यूट्रल होऊन जातं. आणि चौथी मित्रांनो, जी महत्वाची गोष्ट आपल्याला तणनाशक फवारणी करताना तर आपल्याला फ्लॅट नोझल वापरायचे, त्याच्यामुळे तणावर चांगलं औषध पडतं आणि एक समान फवारणी आपली होती. आणि पाचवी आणि महत्वाची गोष्ट जी शेतकरी बरेच जण चुका करतात की तणनाशकामध्येच कीटकनाशकाचा वापर करतात किंवा टॉनिक वापर करतात ज्याच्यामुळे शॉक बसू नये. तर मित्रांनो, अजिबात तुम्ही कीटकनाशक असेल, टॉनिक असेल, ह्या तणनाशकामध्ये अजिबात मिक्स करायचं नाही, आपल्याला रिझल्ट मिळत नाही. आणि त्यात जे तुम्ही टॉनिक आणि कीटकनाशक वापरणार त्याचा सुद्धा रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे फक्त निखळ जे आहे तुम्ही तणनाशकाची फवारणी घ्या. याच्यामध्ये स्टिकर मिक्स करायची गरज नाही. या दोन्ही औषधामध्ये म्हणजे इमेजाथायपर असेल आणि BSF ओडिस याच्यामध्ये स्टिकर येतं. आता ह्या पर्ज असेल आणि टर्गा सुपर मध्ये तुम्ही स्टिकर वापरू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सोयाबीनमध्ये तणाचं नियंत्रण करू शकता. आणि ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनमध्ये अधिक उत्पादन काढायचे मार्गदर्शन पाहिजे अशांसाठी आपण खाली दिलेला नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही मला संपर्क करू शकता. तर तुम्हाला ही माहिती जर मित्रांनो महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक, शेअर करा आणि ॲग्री सरकार चॅनल अशा शेतीविषयक माहितीसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.